गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन घटक पाहणार आहोत। या प्रकारचा घटक किंवा तुम्हाला असं वाटेल की हे घटक आपण आधी बघितले, पण तसं नाहीये। यातला एकही घटक आपण आधी तयार केलेला नाही, ठीक आहे, किंवा आपण आधी अभ्यासलेला नाही आपल्या याच्यावरती। आपल्या ग्रुपमध्ये आपल्या चॅनलवरती आपण त्याचा अभ्यास केलेला नाही। हा घटक नवोदय परीक्षेसाठी स्वतंत्रपणे लागतो, ठीक आहे। नवोदय परीक्षेसाठी या वर्षीपासून हा घटक आलेला आहे। मग ह्याच्याऐवजी लसावी सारखा जो घटक होता तो नवोदयच्या सिलेबस मधून काढून टाकलाय। आले लक्षात? लसावी हा सिलेबस मध्ये नाही आता, त्याच्याऐवजी दोन सोपे घटक ऍड करण्यात आलेले आहेत, ठीक आहे। म्हणजे हा घटक आपल्याला स्पेशली नवोदय परीक्षेसाठी आहे असंच म्हणता येईल, पण तसं नाहीये। अनेक प्रज्ञाशोध परीक्षांना सुद्धा तो उपयुक्त आहे। अनेक प्रज्ञाशोध परीक्षा आहेत त्यांना उपयुक्त आहे आणि सर्वच स्पर्धा परीक्षांसाठी उपयुक्त आहे, सर्व स्पर्धा परीक्षा। कारण याच्यामध्ये आपण बरेच नवीन घटक पाहणार आहोत। हा 5वी 6वी 7वी आणि 8वी पुढील वर्गांना सोबतच 4थीच्या मुलांना हे आवश्यक आहे। बघा, तर आपण घटकाला सुरुवात करू आणि समजावून घेऊ। ह्याच्यामध्ये काही नवीन नावं तुम्हाला ऐकायला मिळतील। सरळ कोन नावाचा एक संकल्पना आहे। ह्या भागात याचे आपण दोन भाग करणार आहोत। ह्याच्यामध्ये आपण फक्त संकल्पना समजावून घेऊ। दुसऱ्या भागामध्ये कोनांचे उपयोजन पाहायचे आपल्याला, ठीक आहे। कोनांचे उपयोजन म्हणजे काय करणार आपण, तर आपण एखादी कोनाची आकृती काढली की तिचं कोनमापक घेऊन माप कसं काढायचं ते पाहणार आणि त्याचा वापर कसा करायचा ते, ठीक आहे। आजच्या घटकामध्ये आपण फक्त कोनांचे प्रकार पाहणार आहोत, पण हे सगळे नवीन प्रकार आहेत। या संकल्पना एकदा जर लक्षात आल्या तर परत कधीच अडचण येणार नाही। नवोदय सारख्या परीक्षेत किंवा पुढच्या मंथन सारख्या इतर ज्या परीक्षा आहेत, स्कॉलरशिपला हा घटक नाही, पण इतर परीक्षांना ज्या बाहेरच्या तुम्ही देता, फुले प्रज्ञाशोध परीक्षा वगैरे, त्यांना मात्र हा घटक आहे, ठीक आहे। चला आपण घटक समजावून घेऊ। एक एक कोन आपण पाहणार आहोत। पहिला कोन आहे सरळ कोन, दुसरा कोन आहे विशाल कोन, तिसरा कोन आहे प्रविशाल आणि चौथा आहे शून्य कोन, ठीक आहे। एक एक कोन सांगतो। ह्याच्या आधी थोडीशी रिव्हिजन करतो 1-2 मिनिटांची। बघा, लक्षात घ्यायचं आपल्याला कोन माहिती कसा असतो, ठीक आहे। कोन काय होतो, कोन कोणत्याही दोन रेषाखंडांना सामायिक बिंदूतून तयार होतो। हा एक रेषाखंड आहे AB आणि हा आहे AC, ठीक आहे। म्हणजे हे दोन रेषाखंड आहेत आणि यांना एक सामायिक बिंदू आहे A। हा झाला कोन। ह्याच्यामध्ये दोन कोपऱ्यांमध्ये तयार होणाऱ्या आकृतीला म्हणतात कोन, ठीक आहे। मग तुम्ही पहिलीपासून शिकत आला असेल, तुम्हाला असं वाटेल पहिली दुसरीपासून की छोटाच असतो कोन। नाही, कोन अनेक प्रकारचे असतात। कसे ते आपण बघू। मग आता जर एका आकृतीपासून तो सुरू झाला इथून आणि तो असा इथून हा काढलाय, हा जो कोन आहे ना, हा समजून घेण्याच्या आधी दुसरा एक महत्वाचा प्रकार सांगतो, मग आपण इकडे जाऊ। हा असतो 90 अंशाचा कोन। 90 अंशाचा कोन तुम्ही ज्या वर्गात बसलात त्या कोपऱ्यामध्ये सुद्धा 90 अंशाचा कोन आहे। तुम्ही जी खिडकी बघताय त्या खिडकीत सुद्धा 90 अंशाचा, त्याच्या प्रत्येक कोपऱ्यात खिडकीचा जो असा भाग आहे ना तुमचा, असा त्याच्यात आहे। हे बघा, ही अशी जी खिडकी आहे ना तुमच्या वर्गाची, इथं सुद्धा तुमच्या घराची, इथं सुद्धा कोपऱ्यामध्ये 90 अंशाचा कोन झालाय। तुमच्या वर्गाच्या फरशीच्या जमिनीवर सुद्धा झालाय। हा कोन आहे काटकोन, हे तुम्हाला माहिती आहे, बरोबर। आणि या काटकोनाचं चिन्ह आहे अशा प्रकारचं, हे चिन्ह आहे काटकोनाचं, ह्याला म्हणतात काटकोन। हा असतो 90 अंशाचा। किती अंशाचा? 90 अंशाचा। म्हणजे काय ते आधी समजावून सांगतो, मग पुढच्या कोणत्या संकल्पनेला तुम्हाला अडचण राहणार नाही, ठीक आहे। काटकोन कसा मोजायचा हे एकदा समजून सांगतो। जरी येत असेल तरी आपण त्याच्यात थोडासा वेळ घालू, 2 मिनिट। बघा, इथून एक बिंदू आहे, एक रेषा आहे आणि अशी एक सरळ गेलेली आहे। जर मी कोनमापक लावलं तर ते या सेंटरला लावणार आहे। अशा प्रकारे कोनमापक लावेल, ठीक आहे। अशा प्रकारे त्या कोनमापाची हे असेल ते लावणार आणि ह्याच्यावरती असे माप असणार। हे माप असेल 90 अंशाचं। इथून असतील 10, 20, 30, 40, 50 आणि असे मग ते 60, 70, 80, 90, ठीक आहे। 90 अंशाचा इकडून जर कोन झाला तर तो आहे काटकोन, ओके। 90 अंशाचा इकडून मोजायचं
इथं ह्या सरळ रेषेला होतो 0 अंशाचा कोण. किती अंशाचा? 0. आणि इकडून मोजलं तर तो असा येतो. मग तुम्ही म्हणाल सर इकडून पण हे असतं, कोण मापकावर दोनही बाजूने अंक टाकलेले असतात, ते इकडच्यासाठी असतात. इथं पण परत असतो 0, 1 2 3 4 असे 10 20 30 50 60 70 80 90. इकडून सुद्धा केला तर 90 अंशाचा कोण होतो. हा झाला काटकोन. ठीक आहे. काटकोन जर तुमच्या लक्षात आला असेल तर आता मी पुढचं एक महत्वाचं विधान करणार आहे. 90 पेक्षा लहान असणारा कोणताही कोण 89 अंशाचा सुद्धा कोण लघु कोण आहे. बघा मी काय म्हटलंय, काटकोनापेक्षा लहान, काटकोनापेक्षा लहान असणारा कोण, असणारा कोण लघु कोण असतो. लघु कोण असतो. ठीक आहे. काटकोनापेक्षा लहान असणारा लघु कोण असतो. मग कसं? म्हणजे जर असा आपला काटकोन आहे, ह्याच्यापेक्षा थोडासा लहान असा असला दुसरा कोण, तर हा कोण आहे ना या 90 पेक्षा डॉटेड पेक्षा लहान आहे, म्हणून हा मधला लघु कोण झाला. ह्याच्यापेक्षा असा असेल तरी तो लघु कोणच होईल. समजले? आता जर लघु कोण लक्षात आले असतील तर आता आपण पुढचा नवीन प्रकार बघू. तुम्ही म्हणाल सर आम्हाला हे माहिती होतं. हो, मलाही माहिती होतं, तुम्हालाही माहिती आहे, पण हे खूप महत्वाचं होतं कारण ह्याच्याशिवाय पुढचं तुम्हाला समजणार नव्हतं. ओके. मग आता पुढचा कोण आपल्याला बघायचा आहे, तर तो आहे विशाल कोण. बघा इथं ह्या काटकोनापेक्षा हा इथं तुमचा असा काटकोन होता, बरोबर आहे. हा 90 अंशाचा. ठीक आहे, थोडा तिरपा घ्या. ओके. हा जो कोण होता ना, हा असा काटकोन होता ना. मग याच्यापेक्षा मोठा तुम्ही लहान समजावून घेतला लघु, मोठ्याला म्हणतात विशाल. काय म्हणतात? विशाल. कसा असतो तो विशाल? हे बघा, हे असा असतो विशाल. या डॉटेड लाईन 90 अंशापेक्षा मोठा, ह्याच्यापेक्षा मोठा. म्हणजे इथून जर मोजायला सुरुवात केली तर इथं जर 90 असतील तर या 90 पेक्षा मोठा जातो. म्हणजे 90 प्लस 90 पेक्षा मोठा. मी इथं 90 अंश लिहिले आणि त्याला प्लस केलं, मग 91 अंशाचा तो पण विशाल आहे. किती आहे? 91 अंशाचा कोण विशाल कोण. शब्द बघा माझ्या. आणि 89 अंशाचा लघु कोण. 89 अंशाचा लघु कोण. ओके. आले लक्षात? मग 100 अंशाचा विशाल कोण. त्याच्यानंतर 140 अंशाचा विशाल कोण. ओके. त्याच्यानंतर 160 अंशाचा विशाल कोण. 170 अंशाचा विशाल कोण. 180 अंशाचा काय आहे सांगा? 180 अंशाचा सरळ कोण. 180 अंशाचा सरळ कोण. बघा मी काय म्हटलंय, इथून तुम्ही वाढवत वाढवत आले असे. समजा हे तुम्ही धरलं की इकडून आलेला आहे असा तुमचा 170चा आहे, 170चा विशाल झाला. अजून 179चा पण विशाल कोण झाला. 179 अंशाचा सुद्धा विशाल कोण झाला. मग तुम्ही म्हणाल सर आता इथपर्यंत तर झाले नाही, आता शेवटचा टप्पा आहे सरळ कोणाचा. म्हणजे कसं बघा बरं, सरळ कोण काढून दाखवतो. बघा इथं एक रेषा आहे. ओके. इथं एक रेषा आहे, ती रेषा अशी सरळ आहे, बरोबर. म्हणजे ही इथं होती पण ती अशी बेंड होत सरळ झाली. ठीक आहे. इकडून इकडं. मग आता इकडून इकडं झाल्यामुळे इथं कोण मापक लावला आपण, असा कोण मापक लावला. ठीक आहे. असा कोण मापक लावला आणि मोजला 0 2 4 10 20 30 40 50 80 90. मग 10 100 110 हे इथं 90 झाले, 100 झाले, 110 झाले, 120 130 140 150 160 170 180 हे इथं आले 180. इकडून मोजायला सुरुवात केली, इथं आले 180. 180 अंश मापाचा आहे सरळ कोण. कोण आहे? सरळ कोण. तो सरळ आहे ना, वाकडा आहे का? नाही, बरोबर. म्हणजे इथून सुरुवात केली तर झाला, हा झाला
काटकोन, हा लहान झाला लघुकोन, पण काटकोनाच्या पुढे गेला विशाल कोन. विशाल कोणाच्या सरळ मागे गेला, सरळ गेला ना, मग त्याला म्हणा सरळ कोन. तो खूप सरळ आहे नाकासारखा. ठीक आहे, ओके. तो विनोद केला, एवढी काय गरज नाही. आलं लक्षात? म्हणजे आपण आता याच्यामध्ये 3 गोष्टी बघितल्या, 3 नाही 4. ठीक आहे, 4 गोष्टी बघितलेल्या आहेत. बघा आता मी काय म्हणतोय, 4 गोष्टी बघितल्या त्या मी इकडं मांडतो. 90 अंशापेक्षा लहान, लहान लिहिले बरं का, लघुकोन. 90 अंशापेक्षा मायनस, मायनस. ठीक आहे, ओके. 90 अंशापेक्षा लहान लघुकोन, इथं नाव टाकतो लघुकोन. एक एक ऍड होईल. 90 ला मायनस, त्याच्यानंतर 90 प्लस, 90 पेक्षा मोठा किंवा 90 म्हणू आपण त्याला. ठीक आहे, 90 अंशाचा काटकोन, 90 अंशाचा काटकोन. आणि 90 प्लस असेल तर विशाल कोन, विशाल कोन. आणि 180 अंशाचा असेल तर तो सरळ कोन. तो सरळ आहे ना बिचारा, त्याच्यामुळे तो सरळ कोन. ठीक आहे, आले लक्षात? मग आता आपण सरळ कोन बघितला, त्याच्या आधी हे कोन बघितले, आता राहिला विशाल कोन पण बघितला आपण, आता राहिला प्रविशाल कोन. प्रविशाल. मग हा कसा आहे बघा. आता इथं काय आकृती काढलेली आहे, इथं पॉइंट आहे, इथून तुमचा इथपर्यंत आला तर तो होता सरळ, कारण तो होता 180 अंशाचा. पण हा त्याच्याही पेक्षा मोठा आहे, असा तिरपा आहे. हा असा तिरपा आहे इथपर्यंत 250 अंशाचा. 250 अंशाचा. किती अंशाचा? 250. म्हणजे हे तुमचं कोन मापक तुम्ही असं लावलं, बरोबर आहे. हे बघा असं लावलं, हे इथपर्यंत झालं 180 अंश, आणि त्याच्याही पेक्षा खालून कोन मापक परत लावावं लागलं, आणि त्याच्यानंतर तुमचा कोन हा असा झालेला आहे इकडून इथपर्यंत. इकडून नाही म्हणत मी, इकडून म्हणतोय. ठीक आहे, म्हणून जो कोन 180 अंशापेक्षा अधिक असतो, 180 प्लस, किती? 180 प्लस असतो, त्याला म्हणतात प्रविशाल. काय म्हणतात? प्रविशाल कोन. 80 ला आपण काय म्हटलं? सरळ कोन. हा पहिला, हा दुसरा, हा तिसरा, हा चौथा, हा आहे प्रविशाल 5वा. कळले? प्रविशाल 5वा. सरळ कोनापेक्षाही पुढे जा, या सरळ रेषेपेक्षाही पुढे जा, हा तुमचा प्रविशाल कोन आहे. कोणता कोन आहे? प्रविशाल कोन. आले लक्षात? ओके, चला बघा तुमच्या समोर मी एक रेषा काढलेली आहे आणि तिथं नाव लिहिलंय आरंभ स्थिती. काय लिहिलंय? आरंभ स्थिती. आता आपण एक एक कोन समजून घेणार आहोत आणि तो परत परत बघणार आहोत. ठीक आहे, एक अशी छोटीशी रेषा आहे समजा इथं. तर ही रेषा जी आहे ना, याच्यामध्ये होणारा कोन आहे लघु कोन. तो 90 पेक्षा लहान आहे म्हणून, बरोबर. हा 90 पेक्षा लहान आहे म्हणून. ठीक आहे, त्याच्यानंतर याच्यानंतर पुढची स्थिती, हे समजल्याशिवाय तुमची अडचण पुढे येणार नाही तुम्हाला. त्याच्यानंतर अशी एक सरळ रेषा आहे, ही अंतिम आहे समजा, असं धरू ह्या आकृतीमध्ये ही अंतिम आहे. आणि हा कोन झालाय हा असा, हे काटकोनाचं चिन्ह आहे, हा 90 अंशाचा कोन आहे, तर हा झाला काटकोन. ठीक आहे, मग आता पुढची स्थिती समजावून सांगतो. बघा पुढच्या स्थितीमध्ये आहे 90 अंशापेक्षा मोठा असणारा कोन. ह्या 90 जी डॉटेड लाईन मी काढली ह्याच्यापेक्षा मोठा, पण इकडची याची आरंभ बिंदू इकडून असा, म्हणजे हा 0 अंशाचा. इथून जर मोजायला सुरुवात केली, ह्या रेषेपासून मोजला तर, मी काय म्हटलं बघा, या रेषेपासून मोजला तर हा साधारण 130 अंशाचा असेल, तर हा आहे विशाल कोन, कारण हा 90 पेक्षा जास्त आहे, 90 प्लस आहे, म्हणून हा विशाल कोन. ठीक आहे, त्याच्यानंतर पुढचा थोडंसं रिवाइज करतो, मग आपल्याला पुढे जायला अडचण राहणार नाही. मग आता असा पूर्ण करत करत असा आला, तर इथून मोजला इथपर्यंत होता 90,
आणि इकडून मोजला इथपर्यंत होता 90, म्हणजे 90 अधिक 90 90 प्लस 90, बघा मी काय म्हणतो, 90 प्लस 90 180 अंश, हा होतो सरळ कोन. कोणता होतो? सरळ कोन. आले लक्षात? ओके. आता ह्याच्या पुढचा कोन समजून सांगण्यासाठी मी घड्याळ घेतो आणि घड्याळात समजून सांगतो. ठीक आहे, चला आपण आता घड्याळ घेऊ आणि मग समजून सांगू. बघा आता आपण इथून सुरुवात करणार आहोत. ठीक आहे, इथून घड्याळाच्या काट्याच्या मदतीने सगळे कोन समजावून सांगतो आणि 2 महत्वाच्या राहिलेल्या संकल्पना पूर्ण करतो. ठीक आहे, बघा इथून हा आहे तास काटा. तास काटा. ठीक आहे, ओके. तास काटा जर या 12च्या आत असला ना, ह्या 12च्या आत, हा 12वर गेला तर हा 90 होणार आहे, बरोबर आहे. पण हा जर ह्या 12च्या आत असेल, इथं असला, इथं असला, इथं कुठेही असला, तर हे सगळे लघुकोन होतात. कुठे होतात? इकडून मोजायचे. कुठून मोजायचे? इकडून. लघुकोन. समजले? मग आता हा जर 90 पेक्षा मोठा झाला, ओके, हा जर 90 पेक्षा मोठा झाला, हा उभा 90 होता, ह्याच्यापेक्षा मोठा झाला, इकडून मोजला, ह्या लाईनला मोजला, तर हा झाला विशाल. कोणता झाला? विशाल. एक महत्वाची संकल्पना समजावून सांगायची म्हणून रिवाइज करतो. ठीक आहे, ओके. मग आता हे जर झालं, विशाल कोन आपल्याला समजला, मग पुढचा जर घटक आपल्याला बघायचा असेल, आता पुढचा घटक आहे हा कोन असा वाढत इथपर्यंत आला. बघा आता काय झालंय, आता मुद्दा असा आहे, घड्याळामध्ये तास काटा आहे 3 वाजता. किती वाजता? 3 वाजता आहे. कुठे आहे? तास काटा. आणि 9 वाजेवरती आहे मिनिट काटा. 9 वाजेवरती आहे मिनिट काटा. ठीक आहे, असेच प्रश्न येतात, आपण त्याच्याकडे जात आहोत. हा आहे तास काटा, ठीक आहे, आणि हा आहे मिनिट काटा. तर यांच्यामध्ये किती अंशाचा कोन झाला? किती अंशाचा कोन झाला? इथून सुरुवात केल्यानंतर हा होता 90चा आणि हा होता 90चा, हा दोन्ही झाले 90 प्लस 90, 90 प्लस 90, 180 अंशाचा कोन झाला. सरळ कोन. कोणता कोन झाला? सरळ कोन झाला. ठीक आहे, आले लक्षात? ओके. आता पुढचा मुद्दा महत्वाचा. पुढचा तुम्ही म्हणाल सर आम्हाला माहिती आहे प्रविशाल कोन, त्याच्याही पेक्षा पुढचा कोन आपला राहिलाय, पण तो बघू. हे बघा इथून इथपर्यंत मोजला आपण, बरोबर. हा सरळ कोन आपल्याला इथं माहिती होता, पण जर हा असा असेल तर इथून सुरुवात केलीस तर म्हणजे 180 प्लस 180 प्लस तो आहे प्रविशाल. ओके, प्रविशाल. मग बघा काय सांगितलंय, कोणाचा प्रश्न सांगतो. तास काटा आहे 3 वाजता व तास काटा आहे 3 वाजता व मिनिट काटा आहे समजा 7 वाजता. मिनिट काटा आहे 7 वाजता. तर घड्याळाच्या उलट्या दिशेने कोणता कोन होईल? ही दिशा सरळ आहे बरं का, ही दिशा. हा असा फिरला तर सरळ आहे, पण इकडून कोण विचारलाय असा, इकडचा कोन विचारल्यामुळे तो होणार आहे प्रविशाल कोन. कोणता होणार आहे? प्रविशाल कोन. समजले? मग आता शेवटच्या कोनाकडे आपण येत आहोत. ओके, शेवटचा कोन आपण बघत आहोत. आता बघा, जर हा काटा असा फिरत 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 बरोबर हा पुन्हा याच्यावरती तास काटा हा इथं आहे, ठीक आहे, आणि याच्यावरतीच मिनिट काटा आला, म्हणजे हा छोटा तास काटा इथं आणि याच्यावरच मिनिट काटा, दोन्ही याच्यावरच आले, तर हा असा राऊंड होणारा कोन कोणता? शून्य कोन. कोणता कोन? शून्य कोन. हा झाला शून्य कोन. हे एवढं जे मी समजून सांगितलं ना, हे ह्या कोणासाठी होतं. असं फक्त घड्याळात होतं. कधी होतं? घड्याळात. एरवी होत नाही. ओके, पण एरवी कधी होतं तेही सांगतो. आता एरवी कधी होतं ते सुद्धा क्लिअर करतो. ठीक आहे, बघा समजा एक आता जनरल उदाहरण, हा एक काटकोन झाला, बरोबर, इथं बरं का, ए बी आणि सी, त्याला जोडून इथं दुसरा काटकोन झाला डी, त्याला जोडून इथं तिसरा काटकोन झाला ई. ठीक आहे,
आणि जर असा झाला तर 90 अधिक 90 अधिक 90 अधिक 90, 9 चोक 9 1 9 9 2 18 9 3 70 9 चोक 36. हा झाला 360 अंशाचा कोन. हा टोटल राऊंड आहे 360 अंशाचा. कितीचा? 4 भाग जुळले की नाही. म्हणजे एक 12 वरनं निघालेला काटा जेव्हा पूर्ण फिरून येतो तेव्हा तो 360 अंशाचा कोन पूर्ण करतो. समजलं? आणि जेव्हा दोन्ही काटे एकावर एक येतात तेव्हा तिथे 0 अंशाचा कोन होतो. किती अंशाचा? 0 अंशाचा. समजले? ओके, व्हेरी गुड. आता आपल्याकडे दोन संकल्पना आहेत, 0 कोनाची आणि 360 अंशाची. दोन्हीमध्ये फरक आहे. दोन्हीमध्ये फरक आहे. कसा बघा, 0 कोन जर असेल ना तर एका सरळ रेषेमध्ये ह्याच्यामध्ये इथला कोन इथंच मोजलेला असतो, इथला कोन इकडेच मोजलेला असतो, तो असतो 0 कोन. पण 360 अंशाचा जो कोन आहे ना त्याला म्हणतात पूर्ण कोन. कोणता कोन? पूर्ण कोन. जो घड्याळात आपण बघितला तो कोन. हा इथून सुरू होतो ह्या 0 अंशावरनं इथून, आणि असा मोजत परत याच्या शेजारी येतो खालून. हा घड्याळातला पूर्ण राऊंड झालेला कोन आहे 360 अंशाचा, आणि त्याचं नाव आहे पूर्ण कोन. काय आहे? त्याचं नाव आहे पूर्ण कोन. आले लक्षात? म्हणजे आपण 5 प्रकार बघितले जवळजवळ. त्याच्यातला होता सरळ कोन, शून्य कोन, विशाल कोन, प्रविशाल कोन आणि पूर्ण कोन. हे महत्वाचे प्रकार होते. पुढच्या भागामध्ये आपण कोनांचं उपयोजन आणि त्याच्यावरचे प्रश्न पाहणार. ठीक आहे. घटक आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. थांबतोय. गुड डे. बाय.